नमस्कार, मी एकता. अमरावती बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. अमरावती जिल्ह्यातील टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेत 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा होण्याची घटना ताजी असतानाच बिजुधावडी येथील आश्रमशाळेतील तब्बल 42 विद्यार्थ्यांना आकस्मिकपणे पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीनं धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या विद्यार्थ्यांना देखील अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मेघाड येथील टिटंबा येथील आश्रमशाळेत 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी मेघाडातील बिजुधावडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील 40 ते 42 विद्यार्थ्यांना पोटदुखीचा आकस्मिक त्रास सुरू झाला. त्यांना तातडीनं उपचारासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विद्यार्थ्यांना अचानकपणे पोटदुखी आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागल्यानंतर शाळा प्रशासनानं तातडीनं आरोग्य विभागाला माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिकांद्वारे विद्यार्थ्यांना धारणी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मेघाडातील सेंट्रल किचनमधून 8 ते 9 आश्रमशाळांना अन्न पुरवठा केला जातो. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या किंवा दूषित अन्नामुळे हा प्रकार घडला असावा असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी अशी घटना घडल्यानं सेंट्रल किचनच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके हे मेघाडच्या दौऱ्यावर असतानाच ही घटना घडली. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील टीका होत आहे. तर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाची पथकं आणि इतर अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. तर टिटंबा येथील शनिवारच्या घटनेनंतरही प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी का घेण्यात आली नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तर बिजुधावडी येथील विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून जेवण दिलं जातं. मात्र लागोपाठ 2 दिवस 2 विविध शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येत तब्येत बिघडल्यानं यावर संताप व्यक्त होत आहे. या सेंट्रल किचनच्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे. टिटंबा येथील आश्रमशाळेतील मुलांना विषबाधा होते न होते त्याच भागात त्याच किचनचं अन्न जिथं जिथं पुरवठा होते तिथंसुद्धा मुलांना विषबाधा झालेली आहे. मग बिजुधावडी असेल, सावलीखेडा असेल, सुसरता असेल, अशा ठिकाणीसुद्धा या आश्रमशाळेतसुद्धा मुलांना काही अंशी विषबाधा झालेली आहे. ही जी सेंट्रल किचन आहे, हे सेंट्रल किचनचा मालक कोण आहे, त्याला कंत्राट कशा पद्धतीनं दिलं, तो मुलांच्या जीवाशी कसा खेळतो आणि सरकार त्याला कसं या मुलांच्या जीवाशी खेळू देतं हा प्रश्न आहे. कर्मचारीसुद्धा दुर्लक्ष करताना पाहतो. एकंदरीत जे तिथलं चित्र आहे त्या सेंट्रल किचनचं, ते वारंवार निकृष्ट दर्जाचं कच्चं अन्न असं सातत्यानं ते पुरवत होते. विद्यार्थी आता ते सांगत आहे. काल आदिवासी मंत्री महोदयांची तिथं व्हिजिट झाली. कर्मचाऱ्यावर तातडीनं कारवाई झाली. कर्मचाऱ्यावर कारवाई होणं हे अपेक्षित होतंच. पण जी काही सेंट्रल किचन आहे, जो काही ठेका त्याला दिलेला आहे, ज्यानं स्वतः त्या मुलांच्या जीवाशी खेळलाय, त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. दोषींवर तातडीनं कारवाई करावी, अन्यथा 29 जुलै रोजी धारणी येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. आदिवासी आश्रमशाळेमध्ये खुद आदिवासी मंत्री धारणीत असताना विषबाधा झालेली आहे आणि एकामागून एक 3 शाळा तिथे प्रभावित झाल्या. 200 ते 300 विद्यार्थी गंभीर स्वरूपात त्यांचा उपचार सुरू आहे आणि असं असताना कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. हा मोठा खरं तर याच्यामधलं गांभीर्य आहे. या आदिवासी मंत्रालयात येणाऱ्या अखत्यारीत असणाऱ्या बाबीमध्येच मंत्री महोदय एवढे दुर्लक्षित कशा ते समजत नाही आणि मंत्री महोदय तिथं असताना सुद्धा कारवाई करत नाही. त्याच्या मागचं नेमकं हा जो काही खाद्यपुरवठा होतो तो एकाच कंपनीकडून होतं आणि ह्या कंपनीचे लागेधरे मंत्र्यासोबत नेमके काय आहे
त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही का? फौजदारी जर कारवाई संबंधित कंपनीवर झाली नाही, जो ते अन्न पुरवठा करतं त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर 29 तारखेला आम्ही तिथल्या प्रकल्प अधिकारी जे बसतात पीओ तिथे, त्याच्यावर आम्ही घेराव टाकल्याशिवाय राहणार नाही. आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर इथं दरवर्षी शासनातर्फे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येतो. विशेष म्हणजे यंदाचा प्रथम पुरस्कार श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील वारकरी दिंडीला मिळाला आहे. 400 पेक्षा जास्त वर्षाची पायी वारीची परंपरा जपत स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक जनजागृती आणि प्रबोधनाचा संदेश देण्यात आल्यानं या पालखीला शासनाचा प्रतिष्ठित बहुमान मिळाला आहे. आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार 2026 हा पुरस्कार कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानाला मिळाला. प्रथम क्रमांकानुसार या संस्थानाला 1 लाखांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. तर कौंडण्यपूर इथून पंढरपूरसाठी निघणाऱ्या दिंडी यात्रेची 432 वर्षांची परंपरा आहे. कुऱ्हा, अमरावती, बडनेरा या मार्गानं ही दिंडी 1 दिवस आधी पंढरपूरला पोहोचते. पंढरपूर इथं श्री रुक्मिणी मठ आहे आणि या मठात दिंडी आणि पालखी विश्रांती घेते आणि त्यानंतर विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिराकडे प्रस्थान करते. तर दिंडीतील वारकऱ्यांद्वारे मार्गात स्वच्छता, समाज प्रबोधन, पर्यावरणपूरक कार्यक्रम घेतले जातात. याचीच दखल घेऊन शासनातर्फे यंदाचा प्रथम पुरस्कार कौंडण्यपूर दिंडीला मिळाला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं शनिवारी जल्लोष साजरा करण्यात आला. कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार निदर्शनं केली. विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात भारतीय संविधानाची प्रत घेऊन संविधान आणि लोकशाही मार्गाने लढा देण्याचा संदेश दिला. तरी आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीच्या युवा विद्यार्थ्यांसह आम आदमी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांनी देखील सहभाग घेतला होता. आज सर्वप्रथम मी भारतातल्या तमाम सर्व युवकांना अभिनंदन करतो की या देशात गेल्या काही वर्षापासून तानाशाही, हुकुमशाही अशा पद्धतीचं सत्तेचा माज आपण बघत आलो होतो. पण या सत्तेचा माज आपल्या देशातील युवकांनी एकत्र येऊन हा लढा उभा केला. 22 विद्यार्थी आत्महत्या झाल्या त्या नीट परीक्षेच्या गोंधळामुळे. तर 22 विद्यार्थ्यांचा जे अव्यवस्थेमुळे आत्महत्या झाल्या त्याची जबाबदारी स्वीकारणं या सरकारचं काम होतं. आणि एक छोटीशी मागणी होती की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पण सत्तेचा माज इतका चढला होता या हुकुमशाह तानाशाहाला की ते ऐकायला तयार नव्हते. मात्र CGPच्या माध्यमातून अभिजित दिपके यांच्या टीमकडून आणि पूर्ण भारतभर त्यांनी या एकवटला. सगळं देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि या एकतेचा विजय म्हणून आज नीट परीक्षेचा गोंधळही दूर होईल आणि आज धर्मेंद्र प्रधानचा हा राजीनामा झाला आहे. जुलै महिन्याच्या शेवटचा आठवडा उजळला तरीही अमरावती विभागातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती फारशी दिलासादायक नाही. जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार अमरावती विभागातील मोठं, मध्यम आणि लघु अशा एकूण 288 प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 38.5% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील काही वर्षाच्या तुलनेत ही आकडेवारी काहीशी चिंताजनक आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार अमरावती विभागातील 9 मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 580.43 दशलक्ष घनमीटर म्हणजे 41.46% साठा आहे. मागील वर्षी याच वेळी मोठ्या प्रकल्पांमध्ये 42.55% साठा नोंदवला गेला होता. मात्र गेल्या 5 वर्षाच्या सरासरीचा विचार केला असता यंदा जलसाठ्याची गती काहीशी मंद असल्याचं समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात 291.23 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्यात आलं आहे. 1 जूनपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 342 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस 34.93%, अरुणावती 41.64% आणि बेंबळा या प्रकल्पात 40.17% साठा जमा झाला आहे. ही सरासरी 40% आसपास आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा मध्यम प्रकल्पात सर्वाधिक 97.53% पाणी साठा आहे. तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प अवघ्या 17.32% अडकला आहे. तर वान प्रकल्पात 42.61% साठा आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा 56.69%, तर पेन टाकळी प्रकल्प 39.37% पाणी साठा तयार झालाय. तर धक्कादायक बाब म्हणजे खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा अजूनही 0% आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आमदार प्रताप अडसड यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुमारे 6,870 गरजूंना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून धामणगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं. आमदार प्रताप अडसड यांच्या पुढाकारानं धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या 3 तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. या शिबिरात 3,870 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला. तसंच 43 महिला बचत गटांना 30 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात आलं. कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 ट्रॅक्टर आणि 2 हार्वेस्टर वितरित करण्यात आले. याशिवाय 70 लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे, 200 घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, 400 निराधार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ, तसंच 400 नागरिकांना रेशन कार्ड आणि उत्पन्न, जात, प्रॉपर्टी कार्ड, गावठाण नकाशा यासारखे विविध दाखले देण्यात आले. धामणगाव नगर परिषदेच्या वतीनं दिव्यांग लाभार्थ्यांना 3 चाकी सायकलीसह वितरण करण्यात आलं. विविध विभागाच्या स्टॉलवर नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवत योजनांची माहिती घेतली. यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी प्रशासनाला प्रत्येक नागरिकाची समस्या तातडीनं सोडवण्याचे निर्देश दिले. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.